नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा PVC पाईप खराब झाला होता, तर यामध्ये नवा जो आहे तर तो जॉईंट आपण यामध्ये दिलेला आहे मित्रांनो। बाजारामध्ये जो नवीन कफल त्यामध्ये मिळतात तर ते आपल्याला महाग पडतं। मग त्यामध्ये जी छेडी आहे तर त्या छेडीलाच जे आहे तर ते दोन्ही साईडने कफल करून त्यामध्ये बसमध्ये खर्चसुद्धा आपला वाचतो। मग मित्रांनो, जे कफल आहे तर ते बसणे आपल्याला अवघड वाटतं, तर ते कसं बसायचं तर तेच तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जे छेडी आहे तर छेडीला दोन्ही साईडनी मित्रांनो आपण बघू शकता, तर अशा पद्धतीने जे आहे तर ते त्यामध्ये कफल करून घ्यायचं आहे मित्रांनो। 2ची असो 2.5ची छेडी असो तर त्या 2च्या छेडीने 2च्या छेडीलाच त्यामध्ये कफल त्यामध्ये तयार करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये कफल केल्याच्या नंतर सुलीचेन आहे तर ते सुलीचेन लावून त्यामध्ये जोडणी करायची आहे मित्रांनो। एक साईडनी जी जोडणी आहे तर ती आपल्याला आता करणे थोडे अवघड वाटते। जी जोडणी आहे तर ती जोडणी करण्यासाठी आपल्याला मित्रांनो जे मधोमध आहे तर मधोमध थोडा पाईप जो आहे तर PVC पाईप तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। गरम केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तो दुमटल्या जातो मित्रांनो। दुमटल्याच्या नंतर आपल्याला इकडे जे आहे तर ते पुन्हा PVC पाईप जो आहे तर तो इकडे पाईपामध्ये आपल्याला त्यामध्ये बसून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये जो PVC पाईप इकडं आपण गरम केलेला आहे मधोमध, तर तो जो आहे तर तो नरम होईल आणि तो चेपेल। तर मित्रांनो, त्याला पुन्हा हाताने जो गरम आहे तो तेव्हाच आपल्याला त्यामध्ये सरळ करायचा आहे। आणि आपलं PVC पाईप जो आहे तर तो आपण अशा पद्धतीने बसू शकता। तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम चांगल्या परफेक्ट त्यामध्ये PVC पाईप जो आहे तर तो बसला जातो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये आपलं जे आहे तर तो PVC पाईप बसू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।